Okay, am I audible? Ma'am. Okay. So today we are going to start our lecture. First of all, we have to just start with the revision of the previous lecture. Okay, what we have finished yesterday? Okay, we have finished yesterday, that is sequence in C. ओके, आणि त्याचं आपण एक एक्झाम्पल पण प्रोग्रामिंग थ्रू पण पाहिलं होतं. हे सिक्वेन्सिंग म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे ते. ठीक आहे. An escape sequence in C language is a sequence of character that doesn't represent itself when used inside string lateral or character. बरोबर आहे. आपण स्लॅश एन आणि स्लॅश टी यूज करून पाहिले होते बघा. ते काय दोघं पण काय एस्केप सिक्वेन्सेस आहेत आणि ते जरी कॅरेक्टर असले तरी ते कॅरेक्टर सारखे रिप्रेझेंट करत नाही, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह वर्क प्रमाणे किंवा त्याच्या रिस्पेक्टिव्ह फंक्शन प्रमाणे काय करतात ते रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळे एस्केप सिक्वेन्सेस आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर बिल्डिंग ब्लॉक्स मध्ये आपण प्री प्रोसेसर पाहिला होता, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं प्री प्रोसेसरचं. इन्क्लूड हा प्री प्रोसेसर पाहिला होता. प्री प्रोसेसर म्हणजे काय की which the files or the material which is pre-processed before your source code processing. म्हणजे तुमचं सोर्स कोड प्रोसेस व्हायच्या आधीच आपण काय करतोय, तो पर्टिक्युलर फाईल प्री प्रोसेस करून ठेवतोय किंवा एखादा कॉन्स्टंट प्री प्रोसेस करून ठेवतोय. याला काय म्हणतो आपण, प्री प्रोसेसर. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं इन्क्लूड. बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्हाला प्री प्रोसेसर ऍड करावे लागतात त्यावेळेस काय करावं लागतं, त्या प्रत्येक प्री प्रोसेसरच्या आधी आपल्याला हॅश हे काय करावं लागतं, सिम्बॉल ऍड करावं लागतं. बरोबर आहे. ह्याचंही आपण एक्झाम्पल पाहिलं होतं, म्हणजे प्रोग्राम रन करताना ते चेक केलं होतं आपण. देन सेकंड स्टेप आपण पाहिली होती कंपायलेशन. कंपायलेशनही पाहिलं होतं आपण. जीसीसी कंपायलर यूज केला होता विच इज ऑनलाईन. त्याच्यामध्ये तो काय करतो, सिंटॅक्स चेक करतो. म्हणजे जसे नियम आहेत ते सगळे नियम तुम्ही फॉलो केलेत की नाही, एखादं स्टेटमेंट लिहिताना, एखादं फंक्शन लिहिताना. ठीक आहे. ते सगळे जे रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो केलेत की नाही, हे सगळं चेक करण्याचं काम कोण करत असतं, कंपायलर करत असतो. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचा प्रोग्राम हा कम्प्लीट एरर फ्री असतो, म्हणजे तुमचे सगळे सिंटॅक्स करेक्ट असतात, त्यावेळेस तो काय करतो, एक ऑब्जेक्ट कोड जनरेट करतो आणि तो ऑब्जेक्ट कोड नंतर काय करतो, आपण एक्झिक्यूट करतो. इट इज द लास्ट स्टेप, द एक्झिक्युशन ऑफ द सी प्रोग्राम. एक्झिक्युशन मध्ये काय होतं, तुम्हाला फायनल आउटपुट मिळतं. बरोबर आहे. सी कॅरेक्टर सेट पाहिला होता आपण काल. पाहिलं का आपण सी कॅरेक्टर सेट? No. ठीक आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द सी कॅरेक्टर सेट. आता कॅरेक्टर सेट म्हणजे काय, कॅरेक्टर्स. आय थिंक एव्हरीबडी नोज द कॅरेक्टर. ओके, ABCD EFG अप टू झेड, कॅपिटल ABCD अप टू झेड, स्मॉल ABCD अप टू झेड, ऑल दीज आर दी कॅरेक्टर. आता कॅरेक्टर सपोर्टेड बाय सी लँग्वेज म्हणजे काय, किंवा कॅरेक्टर सेट विच इज सपोर्टेड बाय द सी लँग्वेज. याचा अर्थ काय, कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्सला सी लँग्वेज सपोर्ट करते. म्हणजे सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहिताना आपण कुठले कुठले कॅरेक्टर्स यूज करू शकतो. That is nothing but the character set which is supported by the C programming language. Okay. आता याच्यामध्ये total it is supported by 256 characters. Again it is divided into 3 parts. Okay, that character set, it is divided into 3 parts. These 3 parts are alphabets, digits and special symbols. So again it is we have the complete set of the characters which is supported by C language, but basically character set, it is divided into 3 parts: alphabets, digits and special symbols. Now we are going to see which characters we are going to actually use in the programming language. Whenever we are going to consider alphabets, now C language will support lowercase letters, that is A to Z, this one.
Then uppercase letters, this one A to Z. Whenever we are considering digits, that means C language will support 0 to 9 digits. All digits is going to support, total 10 digits it is going to support. The special symbol, whenever we are talk about the special symbol, that means all these are the special symbols which we are going to use to develop or to write the C program. Are you getting it? म्हणजे तुम्ही डिजिट सर अल्फाबेट्स कन्सिडर केले तर A to Z याच्यातला कुठलाही अल्फाबेट तुम्ही यूज करू शकता प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. त्याच्यानंतर अप्पर केस A to Z ह्यातला कुठलाही कॅरेक्टर आपण आपल्या प्रोग्राम लिहिताना किंवा एखादं सॉफ्टवेअर जे आपण सी लँग्वेज मध्ये डेव्हलप करणार आहोत त्याच्यासाठी यूज करू शकतो. डिजिट्स मध्ये 0 to 9 हे सगळे डिजिट आपण यूज करू शकतो. ठीक आहे. स्पेशल सिम्बॉल मध्ये इथं थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन असेल. म्हणजे हे जे सगळे स्पेशल सिम्बॉल्स आपण दिलेले आहेत, टिल्ड, @, हॅश, डॉलर, पर्सेंटेज, रेस टू, एम्परसन, मल्टिप्लिकेशन, ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट, क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट, अंडरस्कोर, मायनस, प्लस, इक्वल टू, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, ओपनिंग स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, सेमीकोलन, कोलन, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, स्लॅश, क्वेश्चन मार्क, डॉट ऑपरेटर, लेस दॅन, ग्रेटर दॅन, कॉमा, काय म्हणतो आपण त्याला, फॉरवर्ड स्लॅश, टॅब, न्यू लाईन, स्पेसनल ब्लॅक, ते ठीक आहे. पण हे एवढे तरी आपण स्पेशल सिम्बॉल काय करू शकतो आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. मग ते कसेही असतील, म्हणजे एखाद्या फंक्शनला नाव देताना किंवा सेमिकोलन आपण कुठे यूज करतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा यूज करतो, स्लॅश यूज करतो, @ यूज करतो. जसं आपण आताच पाहिलं बघा, प्री प्रोसेसर लिहिताना आपल्याला कुठला सिम्बॉल यूज करावा लागतो, हॅश हा सिम्बॉल हॅश इन्क्लूड हॅश यूज करावा लागतो. त्यातला स्पेशल सिम्बॉल कुठला आहे, हॅश. बरोबर आहे. आणि इन्क्लूड हे सगळे काय आहेत, अल्फाबेट्स आहेत. बरोबर आहे. मग असं याचा अर्थ काय, कॅरेक्टर सेट म्हणजे काय, तुम्ही प्रोग्राम लिहिताना ते सगळे अल्फाबेट्स यूज करता. मग कुठल्याही कारणाने असू दे, तुम्ही एखाद्या फंक्शनचं नाव लिहायला असू दे किंवा रिटर्न टाइप लिहिताना असू दे, कुठल्याही कारणास्तव तुम्ही काय करता, ते सगळे अल्फाबेट्स यूज करू शकता. डिजिट्स मध्ये ते 0 to 9 एवढे सगळे डिजिट्स तुम्ही यूज करू शकता. कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9. देन स्पेशल सिम्बॉल्स, जसं आपण इथे एकच एक्झाम्पल पाहिलं, हॅश. बरोबर. किंवा काल आपण प्रोग्राम लिहिताना आपण प्रिंटएफ नंतर ओपनिंग क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट दिले होते, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला होता, सेमीकोलन दिलं होतं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट यूज केलं होतं, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट यूज केलं होतं. ऑल दीज आर दी स्पेशल सिम्बॉल्स. पण यूज तर झाले तुमचे ह्या ना त्या कारणावरून ते सगळे स्पेशल सिम्बॉल आपण काय करू शकतो, आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. लक्षात आलं. कॅरेक्टर सेट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कॅरेक्टर सेट इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, अल्फाबेट्स, डिजिट्स अँड स्पेशल सिम्बॉल. अल्फाबेट्स मध्ये काय, लोअर केस A to Z, अप्पर केस A to Z. डिजिट्स मध्ये 0 to 9 आणि स्पेशल सिम्बॉल मध्ये हे सगळे सिम्बॉल्स. आता हे सगळे स्पेशल सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण ते जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना तसे तसे ते सिम्बॉल येतातच तुमच्या लक्षात. आणि ऑलमोस्ट कीबोर्ड वरती जेवढे स्पेशल सिम्बॉल अवेलेबल आहेत ते सगळेच आपण सी प्रोग्रामिंग मध्ये यूज करू शकतो. म्हणजे ते अवॉइड करा किंवा एखादी गोष्ट टाळायची फारशी काही गरज नाहीये. ठीक आहे. सो हे सगळे स्पेशल सिम्बॉल आपण यूज करू शकतो. देन नेक्स्ट स्लाइड काय आपली, टोकन्स इन सी लँग्वेज. आता ऍक्च्युली आपण ही स्लाइड जरा नंतर बघूयात, ह्या 2 स्लाइड. त्याच्या आधी आपण काय बघूयात, कीवर्ड्स बघूयात. बरोबर आहे. आता कीवर्ड्स म्हणजे काय, वर्ड्सच आहेत हे. बरोबर आहे. बट विच इज हॅव्हिंग अ सेपरेट अँड स्पेशल मिनिंग, विच इज हॅव्हिंग इट्स ओन इम्पॉर्टन्स. वर्डच आहेत हे. बरोबर आहे. पण त्यांचं काय, त्यांचं स्वतःचं काहीतरी एक वेगळं फंक्शन आहे, त्यांना स्वतःला काहीतरी एक वेगळं स्पेशल मिनिंग आहे, त्याला काहीतरी स्वतःचे इम्पॉर्टन्स आहेत. बरोबर आहे. त्या कॉन्सेप्टला काय म्हणतो आपण, कीवर्ड. लक्षात आलं. कीवर्ड सिंपल आहे. आता त्याचे एक्झाम्पल आहेत ते बघूयात आपण. पण कीवर्ड्सचा इथं अर्थ काय होतोय, कीवर्ड्स these are the words which is having a separate functionality or which is having their own importance. Okay, now what is the definition here? Keywords in C can be defined as the predefined or a reserved words having its own importance and each keyword has its own functionality.
जसं मी तुम्हाला आता सांगितलं. म्हणजे हे कीवर्ड्स रिझर्व्ह आहेत, बरोबर आहे. ह्याचा आपण नंतर दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी यूज करू शकत नाही. कीवर्ड्सच आहेत. त्यांना ते रिझर्व्ह आहेत, बरोबर आहे. म्हणजे आता बघा तुम्ही एसटीमध्ये गेलात, एसटीमध्ये किंवा ट्रेनमध्ये जर तुम्ही रिझर्व्हेशन केलं असेल, तर ते सीट हे तुमच्यासाठीच रिझर्व्ह असतं. तिथं दुसरं कोणी बसू शकतं का? नाही बसू शकत. तसे हे कीवर्ड्स आहेत की नाही, ते त्यांच्या एका स्पेसिफिक कामासाठीच रिझर्व्ह आहेत. त्याला आपण दुसऱ्या कुठल्या कारणासाठी यूज करत नाही. बरोबर आहे. मग ते जे कीवर्ड्स आहेत त्या कॉन्सेप्टला काय म्हणतो आपण? कीवर्ड्स. नाऊ सी प्रोग्रामिंग इज गोइंग टू सपोर्ट बाय फॉर 32 कीवर्ड्स. सी प्रोग्रामिंगमध्ये 32 असे कीवर्ड्स आहेत. आता ते कुठले कीवर्ड्स आहेत बघा, इथे दिलेले आहेत आपण. ऑटो, ब्रेक, केस, कॅरेक्टर, सॉरी कॅर, कॉन्स्ट, कंटिन्यू, डिफॉल्ट, डू, डबल, एल्स, इनम, एक्सटर्न, फ्लोट, फॉर, गो टू, इफ, int, long, register, return, short, sign, size of, static, struct, switch, type, def, union, unsigned, void, volatile, and while. All these are the keywords. These are total 32 keywords which is supported by the C language. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हे कीवर्ड्स आहेत तर ह्याचं काय कसं यूज करायचं? आता या कीवर्ड मध्ये हा आहे. सपोज मी काय कन्सिडर केलं की एक्झाम्पल इंटिजर. बरोबर आहे. आता हे INT हा जो कीवर्ड आहे याचं मीनिंग काय होतं? इंटिजर. बरोबर आहे. मग इंटिजर हे त्याचं मीनिंग होतं तर कंपायलरला कळतं की INT हा हे कॉम्बिनेशन आलं की कंपायलर कन्सिडर करतो की इट इज इंटिजर. येते लक्षात? सपोज लॉंग असेल तर तो कन्सिडर करतो की इट इज लॉंग. मग तो डेटा टाइप असू दे किंवा रिटर्न टाइप असू दे. ठीक आहे. आता ते तुम्हाला आपण हा वर्ड किंवा हा कीवर्ड कुठे यूज करतोय त्याच्यावरही त्याचं थोडंसं मीनिंग बदलतं. तसं मीनिंग बदलतच नाही. तर थोडंसं फंक्शनिंग पण बदलत नाही तसं पाहायला गेलं तर. ते पण कॉन्स्टंटच राहतं. फक्त काय होतं थोडंसं त्याचा जागा बदलते, पोझिशन बदलते फक्त. फंक्शन तेच राहतं, इम्पोर्टन्स तेच राहतात, मीनिंग तेच राहतं. बरोबर आहे. फक्त ते काय होतं थोडीशी पोझिशन्स बदलतात. मग तसं आहे. पण जेव्हा INT हे कॉम्बिनेशन येतं तेव्हा कंपायलरला कळतं की इट इज इंटिजर. ओके, इट इज अॅन इंटिजर. मग लाँग असेल तर तो कन्सिडर करतो की इट इज अ लाँग. इथं एल्स असेल तर तो लगेच कन्सिडर करतो की इट इज एल्स. कारण हे रिझर्व्ह कीवर्ड्स आहेत. त्यांचे मीनिंग फिक्स ठरलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही किंवा हे वर्ड आपण दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी यूज करू शकत नाही. येतं लक्षात? हे असे टोटल 32 कीवर्ड्स आहेत. हे पण लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही कारण आपण जसं पुढे जाऊ तसे हे सगळे कीवर्ड्स काय होणार आहेत तुमच्या लक्षात येणार आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट आहे आयडेंटिफायर्स इन सी. आता आयडेंटिफायर्स म्हणजे काय? ऍक्च्युली आता आपण ह्याच्या टर्मिनॉलॉजीज बघतोय की नाही म्हणजे कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, व्हेरिएबल, कॉन्स्टंट, ऑपरेटर, देन स्पेशल सिम्बॉल. हे सगळे काय आहेत? काय म्हणतो आपण त्याला? तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजची रिक्वायरमेंट आहे किंवा एलिमेंट्स आहेत तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे. तुम्हाला जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज खरंच जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्यात? यूज करायच्यात. म्हणून या सगळ्या कॉन्सेप्टला आपण काय म्हणतो? बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणजे ऑर ऑर वी कॅन से इट इज द बेसिक एलिमेंट्स ऑफ द सी प्रोग्रामिंग लँग्वेज. हे सगळे एलिमेंट्स तुम्हाला कळाल्याशिवाय तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा प्रोग्राम डेव्हलप करायला येणं थोडंसं अवघड जाईल. बरोबर आहे. सो हे आपलं काय म्हणतो आपण त्याला? हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत व्हिच इज युज्ड टू डेव्हलप द सी लँग्वेज. ओके. सो नेक्स्ट आता कुठला कन्सेप्ट पाहिला आपण? कीवर्ड्स पाहिला. ठीक आहे. आता कुठला कन्सेप्ट बघतोय आपण? आयडेंटिफायर्स किंवा एलिमेंट कुठला बघतोय आपण? आयडेंटिफायर्स इन सी. आता आयडेंटिफायर्स म्हणजे काय? एक सिंपल आहे बघा. तुमच्या क्लासमध्ये मोस्टली फॅकल्टी काय करते? तुम्हाला तुमच्या नावावरून आयडेंटिफाय करते. बरोबर आहे की नाही? तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण तुम्हाला काही कॉन्सेप्टला काय करावी लागतात? नावं द्यावी लागतात. बरोबर आहे. आपण ती जी नावं देतो की नाही, त्यालाच काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर्स. आपण जी काही नावं देतो प्रोग्राम डेव्हलप करताना किंवा एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपण जी काही नावं देतो, त्या नावं देण्यालाच काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर्स किंवा ती जी स्पेसिफिक नावं असतात तीच काय असतात? आयडेंटिफायर्स असतात. तर आता मग आपण आयडेंटिफायर्स नावं कोणाकोणाला देतो? तुम्ही प्रोग्राममध्ये व्हेरिएबल यूज करता, तुम्ही प्रोग्राममध्ये फंक्शन यूज करता, अॅरे यूज करता, पॉइंटर यूज करता, स्ट्रक्चर यूज करता.
हे सगळं युज करता. मग त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही त्याला काय अरेला काहीतरी नाव देता, फंक्शनला काहीतरी नाव देता, स्ट्रक्चरला काहीतरी नाव देता, व्हेरिएबलला काहीतरी नाव देता. मग ते जे नाव दिलेलं असतं त्या नावाला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर्स. त्या नावाला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर्स. लक्षात आला कॉन्सेप्ट? तुम्ही कुठलंही नाव जे देता तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये त्या नाव देण्याला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर्स म्हणत असतो. बरोबर आहे. मग आता आयडेंटिफायर नाव देताना काय आहे, तुम्ही काहीही नाव देऊ शकता. तुमच्या फंक्शनला किंवा तुमच्या व्हेरिएबलला तुम्ही काहीही नाव देऊ शकता. फक्त त्यांच्या काही रूल्स तुम्हाला काय करावे लागतात? फॉलो करावे लागतात. ठीक आहे. मग ते रूल्स काय असतात? की खरं तर हे रूल्स आता बघायची गरज नाहीये, पण ठीक आहे जस्ट आपण घेऊयात. व्हेरिएबल्स मध्ये परत त्याचं रिव्हिजन घेणारच आहोत आपण. ठीक आहे. आता नाव देताना त्यांचा पहिला नियम काय आहे, की प्रत्येक नावाची सुरुवात ही अल्फाबेटने झाली पाहिजे किंवा अंडरस्कोर ह्या स्पेशल सिम्बॉलने झाली पाहिजे. दुसरा कुठलाही स्पेशल सिम्बॉल किंवा कुठलाही डिजिट आपण त्या नावाला देऊ शकत नाही किंवा ते नाव देताना आपण कुठलाही त्याची सुरुवात आपण हे ना डिजिटनी किंवा दुसऱ्या स्पेशल सिम्बॉलनी करू शकत नाही. त्याची सुरुवात ही फक्त अल्फाबेट आणि अंडरस्कोरनीच झाली पाहिजे असं अपेक्षित आहे. ठीक आहे. नाव आता दुसरा रोल काय आहे, की हे जे नावं लिहितो आपण, जसं मी तुम्हाला आता म्हटलं, ही नावं काही तुम्ही देऊ शकता नाव. म्हणजे व्हेरिएबलला तुम्हाला हवंय ते तुम्ही नाव देऊ शकता. बरोबर आहे. फक्त जे कीवर्ड्स आपण जे 32 कीवर्ड्स बघितले की नाही, त्यातला कुठलाही कीवर्ड आपण ॲज अ आयडेंटिफायर यूज करू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कॉम्बिनेशन आपण अपर केस, लोअर केसचं कॉम्बिनेशन करू शकतो. अंडरस्कोर किंवा डिजिटचं कॉम्बिनेशन करू शकतो. हे काय त्याचे नियम आहेत. म्हणजे ते नियम पुढे पण आहेत. ते आपण बघूयातच. फक्त आयडेंटिफायर्स म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, की जी आपण नावं देतो म्हणजे व्हेरिएबलला, फंक्शनला, अरेला, स्ट्रक्चरला जी काही नावं देतो त्या सगळ्याला काय म्हणतो आपण? आयडेंटिफायर्स. आणि का आयडेंटिफायर म्हणायचं? कारण त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला आपण त्या नावावरूनच आयडेंटिफाय करतो. दॅट्स व्हाय दीज आर दी आयडेंटिफायर्स. किंवा त्या पर्टिक्युलर फंक्शनला त्याच्या नावावरूनच आपण आयडेंटिफाय करतो. दॅट्स व्हाय इट इज आयडेंटिफायर. लक्षात येतात कन्सेप्ट तुमच्या? होय मॅम. ठीक आहे. आता आपण हे सगळे जे कीवर्ड्स वगैरे आपण जे पाहिले हां. आता एक ह्या स्लाईड आपण ठेवल्या होत्या बाजूला. आता का ठेवल्या होत्या बघा. टोकन्स इन सी. आता टोकन्स म्हणजे कन्सेप्ट काय आहे हा, की जे काही आपण बेसिक एलिमेंट्स बघितलेले आहेत, ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? टोकन्स इन द सी लँग्वेज. म्हणजे आतापर्यंत आपण कीवर्ड्स पाहिले, आयडेंटिफायर्स पाहिले, स्पेशल सिम्बॉल पाहिले. बरोबर आहे. ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहेत? टोकन्स इन सी लँग्वेज. इथे बघा. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, की हे टोकन्स आता टोकन्समध्ये कशा-कशाचं कॉम्बिनेशन येते बघा. टोकन्स म्हणजे काय? कीवर्ड्स आहेत, आयडेंटिफायर्स आहेत, कॉन्स्टंट्स आहेत, स्ट्रिंग आहे, स्पेशल सिम्बॉल आहे, ऑपरेटर आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्याशिवाय तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज इम्प्लिमेंट करू शकत नाही. ह्या सगळ्या कॉम्बिनेशनलाच काय म्हणतो आपण? टोकन्स इन सी लँग्वेज. आलं लक्षात? मग आपण ह्याच्यातले काय काय पाहिले? कीवर्ड्स पाहिले आपण आत्ताच, आयडेंटिफायर्स पाहिलं, कॉन्स्टंट बघणार आहोत आपण. स्ट्रिंग म्हणजे पण काय? इट इज द ग्रुप ऑफ ऑर कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. स्पेशल सिम्बॉल्स पाहिले आपण आता. ऑपरेटर्स पण म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहेत. अरिथमेटिक ऑपरेटर तरी सगळ्यांना माहिती आहेत. ठीक आहे. रिलेशनल, लॉजिकल राहू देत. पण अरिथमेटिक ऑपरेटर 4 आपले ऑपरेटर माहिती आहेत. प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. हे ऑपरेटर्स आहेत. मग ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे असतं ते त्या सगळ्या कॉन्सेप्टला काय म्हणतो आपण? टोकन्स इन सी लँग्वेज. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्हाला हे टोकन्स कळत नाहीत सगळे, टोकन काय म्हणजे टोकन म्हणजे काय? प्रत्येक एलिमेंटला काय दिलं? एक टोकन दिलंय असं. नावं दिलेत. बरोबर आहे. आणि हे सगळे टोकन्स तुम्हाला कळाल्याशिवाय तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज इम्प्लिमेंट करू शकत नाही. किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजेत? माहीत असल्या पाहिजेत. आता त्याच्यातलं आपण काय काय पाहिलं? कीवर्ड्स पाहिलं, आयडेंटिफायर पाहिलं, स्पेशल सिम्बॉल्स पाहिले. ऑपरेटर्स मला वाटतं पुढच्या एक पॉइंटमध्ये असतील. स्ट्रिंग पुढच्या चॅप्टरमध्ये असेल. आता कॉन्स्टंट बघणार आहोत आपण. बिफोर कॉन्स्टंट आपण एक आयडेंटिफायरचा एक साधा प्रोग्राम बघूयात. म्हणजे ज्याच्यामध्ये आयडेंटिफायर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे.
आता मी एक ऑनलाईन एडिटर ओपन करते. हे पहिलं स्टेटमेंट तर माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलं, एक फंक्शन घेतलं. ठीक आहे. आता आयडेंटिफायर हा कन्सेप्ट बघतोय आपण. आता आयडेंटिफायर म्हणजे काय म्हटलं आपण, व्हेरिएबलला नाव. ठीक आहे. व्हेरिएबलला जे नाव देतो त्याला आपण काय म्हणतो, आपण आयडेंटिफायर. मग मी आता एक इथे व्हेरिएबल डिक्लेअर केला, बरोबर आहे. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी एक सिंटॅक्स आहे, तो पण बघणार आहोत आपण. पण त्याच्यासाठी मी काय घेतला, इंटिजर हा डेटा टाइप घेतला व्हेरिएबलचा. आणि मी व्हेरिएबल डिक्लेअर कुठला केला, सपोज ए. ए हा व्हेरिएबल मी काय केला, डिक्लेअर केला. ठीक आहे. किंवा सिम्पली एवढं लक्षात ठेवा, इट इज द व्हेरिएबल डिक्लरेशन. मग ठीक आहे. याच्यामध्ये आयएनटी काय आहे हो, आयएनटी इट इज कीवर्ड, बरोबर. जेव्हा आयएनटी सापडतो कंपायलरला, तेव्हा कंपायलरला कळतं की इट इज इंटिजर. ठीक आहे. आता या पूर्ण डिक्लेरेशनचा अर्थ काय होतो, की इंटिजर ए हा एक व्हेरिएबल आहे, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. पण कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे आपण, इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. हे कशावरून कळलं त्याला, आयएनटी या कीवर्ड वरून कळलं की आपण ए ह्या व्हेरिएबल मध्ये इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. मग या केसमध्ये ए हा काय, सॉरी आयएनटी हे काय, कीवर्ड आहे. लक्षात आलं. आता ए मी काय म्हटलं, इट इज अ नेम ऑफ व्हेरिएबल. म्हणजे ए काय झाला, ए काय, एका व्हेरिएबलचं नाव आहे, बरोबर आहे. ए काय, एका व्हेरिएबलचं नाव आहे. म्हणजे ए काय झाला, कोणी सांगू शकेल का, आपलं कॅरेक्टर. हा, ए हे कॅरेक्टर आहेच की, पण ते नाव आहे, एका व्हेरिएबलचं नाव आहे. आपण नाव कधी, अननोन व्हेरिएबल. अननोन व्हेरिएबल नाही, अजून त्याला यूज केलाच नाही ना पुढे. अननोन व्हेरिएबल नाही. आपण हे इंटिजर हा त्याचा टाइप झाला. ए इट इज द नेम ऑफ व्हेरिएबल, म्हणजे ए हा काय झाला, आयडेंटिफायर. करेक्ट. ए हा काय झाला, आयडेंटिफायर झाला, जो आयडेंटिफाय करून देतोय की ए हा एक व्हेरिएबल आहे. मग त्या व्हेरिएबलला आपण कुठल्या नावाने आयडेंटिफाय करणार आहोत, प्रत्येक वेळेस ए नी त्याला काय करणार आहोत, आपण आयडेंटिफाय करणार आहोत. लक्षात आलं, आयडेंटिफायरचा कन्सेप्ट लक्षात आला. इथं मी जे व्हेरिएबलला नाव दिलं ए, बरोबर आहे. मग ए हे काय, व्हेरिएबलचं नाव आहे, व्हेरिएबलचं नाव आहे म्हणून तो काय झाला, आयडेंटिफायर झाला, बरोबर आहे. तसंच इथं पण अजून एक एक्झाम्पल आहे बघा. हे मेन काय आहे, मेन इज द नेम ऑफ फंक्शन. हे काय, एका फंक्शनचं नाव आहे, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, त्या फंक्शनची ती आयडेंटिटी झाली, बरोबर आहे. मोस्टली आपण याच्यामध्ये नावाने त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला आयडेंटिफाय करतोय, बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, आयडेंटिफायर. मग आता तुम्हाला इथं ए मध्ये तुम्ही कन्फ्युज होत असाल, ए सिंगल कॅरेक्टर आहे. मग मी इथं व्हेरिएबलचं नाव लिहिताना काही नाव लिहू शकतो आपण. व्हेरिएबलचं नाव लिहिताना असं काही हे नाहीये की फक्त एक सिंगल कॅरेक्टरच नाव घेतलं पाहिजे. इथं तुम्ही व्हेरिएबलचं नाव असं पण घेऊ शकता, सम. इट इज ऑल्सो द नेम ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे. अँड इट इज नेम ऑफ व्हेरिएबल, दॅट्स व्हाय इट इज आयडेंटिफायर. ठीक आहे. आता फक्त याचा नियम काय आहे बघा. मी मगाशी पण तुम्हाला आयडेंटिफायरचा एक नियम सांगितला. आयडेंटिफायर किंवा जे नावं आपण देतो, ती नावं देताना सुरुवात कशाने करायची आपण, अल्फाबेटनी किंवा अंडरस्कोरनी, बरोबर. इन केस मी जर आयडेंटिफायरची सुरुवात अशी केली तर काय होईल,
अशी सुरुवात चालेल का? No. नाही चालणार. ठीक आहे, मग आता आपण बघूया तिथे एरर मेसेज येतोय का काय. एरर मेसेज आला बघा, इथे आलं बघा. इनव्हॅलिड सफिक्स सम ऑन इंटिजर कॉन्स्टंट. ठीक आहे, इनव्हॅलिड सफिक्स म्हणजे समच्या जो समची सुरुवात आहे किंवा सम ह्या व्हेरिएबल आयडेंटिफायरची जी सुरुवात आहे ती काय रॉंग आहे. मग इथं आपण डिजिटनी कुठलाही आयडेंटिफायर सुरू करू शकत नाही. मग इथे तुम्ही असं ठेवलं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा. ठीक आहे, प्रोग्राम तुमचा कंपाईल झाला. आता आपण इथं काही कामच केलेलं नाहीये, त्यामुळे आउटपुट काही दिसणार नाही आपल्याला. पण इथं कुठलीही एरर आली नाही. किंवा तुम्ही इथं हा कुठलाही आयडेंटिफायर हा अंडरस्कोरनी पण सुरू करू शकतो. अंडरस्कोर सिम्बॉल कसा येतो आपल्याला, शिफ्ट आणि प्लसच्या आधी एक बटन आहे बघा, त्याच्यानं आपल्याला काय होतो, अंडरस्कोर हा सिम्बॉल येतो. ठीक आहे, मग आता हे परत कंपाईल करून बघूयात. हे पण प्रॉपरली एक्झिक्यूट होते. म्हणजे कुठलाही आयडेंटिफायर आहे, म्हणजे जे नाव आपण देतोय ते नाव देताना त्याची सुरुवात ही अल्फाबेटनी किंवा अंडरस्कोरनी झाली पाहिजे. लक्षात आला पहिला नियम. देन दुसरा नियम त्यांचा काय होता की अप्पर केस लोअर केसचं कॉम्बिनेशन करू शकतो किंवा अंडरस्कोर डिजिटचं कॉम्बिनेशन करू शकतो. तुम्ही हे आयडेंटिफायरचं नाव असं पण लिहू शकता बघा. हे सगळं आपण व्हेरिएबल मध्ये अजून एकदा बघणारच आहोत. सम अंडरस्कोर 1 असंही आयडेंटिफायरचं नाव दिलं तरी चालतं. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. किंवा असं केलं तुम्ही कॅपिटल एस बाकीचं सगळं स्मॉल अंडरस्कोर 1 असं नाव दिलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. येतं लक्षात? लक्षात आलं का आयडेंटिफायरचा कन्सेप्ट? Yes, ma'am. ठीक आहे. Now it is next and very important part, that is constants in C. आता कॉन्स्टंटचा अर्थ कोण सांगू शकेल का? कॉन्स्टंट तुम्हाला माहिती whose आहे? value does not change. whose value does not change. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट. मग इथं आपल्याला तसेच कॉन्स्टंट डिक्लेअर करायचे. आता हे कॉन्स्टंटचा यूज कधी होतो बघा, म्हणजे तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वर्कआउट करता त्यावेळेस एखादी व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायची असते, बरोबर आहे. सपोज तुम्ही एखाद्या मॉलसाठी एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताय आणि एखादं प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायची आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू काय चेंज होते का? एखादा प्रोडक्ट असेल तर त्याची व्हॅल्यू बदलत राहते का? नाही, ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते की नाही. फक्त तुम्हाला काय ऍड करावी लागते, क्वांटिटी ऍड करावी लागते, बरोबर आहे. मग क्वांटिटी ऍड केल्यानंतर ती क्वांटिटी आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू कॉन्स्टंटच आहे ना. तुम्ही सपोज डॉल घेत असाल, मॉलमध्ये गेलात आणि तुम्ही डॉल घेतली तर डॉलची किंमत कॉन्स्टंट आहे. सपोज 50, 60, 100 रुपये काय आहे ते आहे, विच इज कॉन्स्टंट अमाऊंट, बरोबर आहे. पण डॉलची क्वांटिटी बदलतीये. क्वांटिटी काय, 10 क्वांटिटी, 50 क्वांटिटी रिस्पेक्टिव्हली. पण व्हॅल्यू तुमची त्यांची अमाऊंट कॉन्स्टंट राहिली की नाही. मग जेव्हा तुम्ही असं एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करता जिथे तुम्हाला एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची असते, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज नाही. त्यावेळेस आपण त्याच्यासाठी एखादा कॉन्स्टंट डिक्लेअर करून किंवा डिफाईन करून ठेवू शकतो. येतं लक्षात कधी यूज होतो आपल्याला कॉन्स्टंटचा ते? जेव्हा तुम्ही एखादं मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करताय आणि तुम्हाला एखादी व्हॅल्यू म्हणजे थ्रू आउट प्रोग्राम, म्हणजे तुमचा 100 लाईनचा 1000 लाईनचा प्रोग्राम असू दे, प्रत्येक म्हणजे त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू तेवढीच पाहिजे, बदलायची नाहीये. त्यावेळेस आपण तिला काय करू शकतो, कॉन्स्टंट डिफाईन करू शकतो. लक्षात आला त्याचा यूज? ठीक आहे. आता सी प्रोग्रामिंग मध्ये त्याच्या 2 वेज आहेत, म्हणजे 2 मेथडने आपण काय करू शकतो, कॉन्स्टंट्स डिफाईन करू शकतो, बरोबर. सगळ्यात पहिली मेथड काय आहे आपली बघा, हे कॉन्स्ट कीवर्ड. ओके, विथ द हेल्प ऑफ कॉन्स्ट कीवर्ड वी कॅन with the help of const keyword we can define the constant. And second method, with the help of hash define preprocessor, बरोबर आहे. आता याच्यातला डिफाईन हा काय आहे,
हा प्री प्रोसेसर आहे, बरोबर आहे. त्याच्या मदतीनेही आपण काय करू शकतो, एखादा कॉन्स्टंट डिफाईन करून ठेवू शकतो. 2 मेथड लक्षात राहतील, विथ द हेल्प ऑफ कॉन्स्ट कीवर्ड अँड सेकंड मध्ये विथ द हेल्प ऑफ हॅश डिफाईन प्री प्रोसेसर. ठीक आहे. आता आपण पहिली मेथड बघूयात. सी कॉन्स्ट कीवर्ड. ठीक आहे. With the help of const keyword, we are going to define the constant. So the syntax is, syntax काय आहे बघा त्याच्यासाठी, syntax म्हणजे नियम. तुम्हाला तो कसा डिफाईन करायचा त्याचा हा नियम आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, कॉन्स्ट हा कीवर्ड घ्यायचा आहे सगळ्यात सुरुवातीला. काय कीवर्ड घेतोय आपण इथे, कॉन्स्ट. देन त्याचा डाटा टाईप म्हणजे कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची आहे तो. आणि त्याच्यानंतर हे काय, नेम ऑफ कॉन्स्टंट. पीआय काय आहे तुमच्या ह्याचं कॉन्स्टंटचं नाव आहे. इज इक्वल टू व्हॅल्यू, जी व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायची आहे, बरोबर आहे. मग ती व्हॅल्यू, दॅट व्हॅल्यू इज 3.14. बरोबर. सिंटॅक्स लक्षात येतोय, कॉन्स्ट कीवर्ड, देन डाटा टाईप, कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ कॉन्स्टंट अँड इज इक्वल टू व्हॅल्यू. Okay, and every statement end with the semicolon. Every constant हे जे स्टेटमेंट आहे हे आपण कशाने एंड केले, सेमिकोलननी एंड केलेले. ठीक आहे. आता आपण हे एकदा चेक करूयात. इन्स्टेड ऑफ पी आय कॉन्स्टंट आपण एक वेगळा एक कॉन्स्टंट घेऊयात आणि तो चेक करूयात कसा एक्झिक्यूट होतोय ते. ठीक आहे. आता याच प्रोग्राम मध्ये आपण कंटिन्यू करूयात का, काही कन्फ्युजन व्हायची गरज नाही. आता आपल्याला व्हेरिएबल नकोय, आपल्याला काय करायचंय, कॉन्स्टंट डिक्लेअर करायचंय, बरोबर आहे. जेव्हा आपण कॉन्स्टंट डिक्लेअर करतो विथ द हेल्प ऑफ कॉन्स्ट कीवर्ड, कॉन्स्ट कीवर्ड थ्रू जर आपण एखादा कॉन्स्टंट डिक्लेअर करत असेल तर तो आपल्याला कुठे घ्यायला लागतो, या मेन फंक्शनच्या आत, बरोबर आहे. या मेन फंक्शनचं जे ब्लॉक आहे, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्याच्यानंतर जो ब्लॉक जनरेट होतो तिथे आपल्याला काय करावं लागतं, तो कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग आता मी आपण मागाशी जे एक्झाम्पल घेतलं तोच कॉन्स्टंट घेऊया. ठीक आहे. मग कॉन्स्टंट काय आपला, त्याचा सिंटॅक्स काय, पहिल्यांदा कॉन्स्ट कीवर्ड, CONST. मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. एक मिनिट आहे, एक मिनिट. हा आता येतोय का आवाज? येस मॅम. येस मॅम, आता येतोय. काय आपला सिंटॅक्स आहे कॉन्स्ट, त्याच्यानंतर डाटा टाईप. सपोज मी काय घेतला, इंटिजर डाटा टाईप घेतला आणि कॉन्स्टंटचं नाव काय घेतलं, अमाऊंट. अमाऊंट काय माझी फिक्स 100 आहे. ठीक आहे. आता ही कॉन्स्टंट आहे, मी याला पुढे कुठेही चेंज करू शकणार नाही. आता मी काय केलं, ही जी हा जो कॉन्स्टंट आहे तो फक्त मी काय केलं, स्क्रीनवरती डिस्प्ले केला, बरोबर आहे. विथ द हेल्प ऑफ प्रिंटएफ फंक्शन. प्रिंटएफ फंक्शन काय, आउटपुट फंक्शन आहे. मी ह्याच्या थ्रू फक्त काय केलं, ही अमाऊंट जी आहे ती स्क्रीनवरती एकदा डिस्प्ले केली. हा, डोंट बॉदर अबाउट दॅट सिंटॅक्स. हे सगळे सिंटॅक्स परत प्रिंटएफ फंक्शन मध्ये तुमच्या लक्षात येणारच आहेत, किंवा आपण जो फॉर्मॅट स्पेसिफायर बघणार आहोत त्यावेळेस तुमच्या लक्षात येणारच आहेत हे सगळे सिंटॅक्स. ठीक आहे. एंड विथ सेमिकोलन. ठीक आहे. आता या स्टेटमेंटनी काय होईल, फक्त जी आपली अमाऊंट आहे ती काय होईल, स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. आपण ते एकदा चेक करूयात काय होतंय ते.
हे बघा इथं अमाऊंट इज इक्वल टू काय आली 100. आता माझ्या पुढच्या स्टेटमेंट मध्ये मी काय केलं की चेक केलं म्हणजे चेंज केली अमाऊंट. बरोबर आहे. मला आता अमाऊंट काय पाहिजे, अमाऊंट इज इक्वल टू 200. इज इट पॉसिबल? आता मी अमाऊंट 200 केली, पॉसिबल आहे का हे? नाही नाही हे पॉसिबल नाहीये कारण अमाऊंट काय तुमची कॉन्स्टंट आहे. आता इथून पुढे मी त्याला कुठं चेंज नाही करू शकत. येते लक्षात? आपण परत त्याला एकदा डिस्प्ले करून बघूयात. आता मी हाच स्टेटमेंट कॉपी करते. एरर मेसेज काय येतोय तो बघूयात आपण. हे बघा इथे एरर आली, असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल अमाऊंट. बरोबर आहे. कारण हा जो अमाऊंट जो आहे हा व्हेरिएबल तो काय म्हणतो रीड ओनली आहे. फक्त रीड ओनली म्हणजे आपण त्याला चेंज करू शकत नाही, फक्त रीड करू शकतो, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही. या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो, असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल अमाऊंट म्हणजे अमाऊंट हा काय कॉन्स्टंट आहे जो आपण चेंज करू शकत नाही. आलं लक्षात कॉन्सेप्ट? मॅडम हा. प्रोग्रामिंगचा एंडिंग गेट सीएच नाही का करायचा? तसं इथं काही गरज नाहीये. आपण टीसी जेव्हा युज करतो की नाही, टर्बो सी, ती ब्ल्यू कलरची स्क्रीन, तिथे युज करावं लागतं तुम्हाला, कारण इथे आपल्याला डायरेक्ट आउटपुट दिसता येतच ना ऑनलाईन एडिटर वरती. आणि मॅडम रिटर्न 0. रिटर्न 0 कधी घेतो आपण, जेव्हा हे हे फंक्शन आहे ह्याला जर मी रिटर्न टाईप इंटिजर दिला ना तर मला रिटर्न 0 करावं लागतं. बरोबर आहे. मग जरी ते मी वाईट घेतला, वाईटचा अर्थ काय होतो, रिटर्न नथिंग, म्हणजे काहीच रिटर्न करू नका. म्हणून मला इथे रिटर्न घ्यायची गरज नाही. सपोज आपण इथे इंटिजर घेतला तर बघूयात आपण काय होतं. आता ही वेगळी एरर येईल, आपण ही एरर अवॉइड करूयात आधी. ठीक आहे, चेक करूयात आपण आता इथे. येतच आहे तरी पण आउटपुट, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ह्या मेन फंक्शनला INT हा रिटर्न टाइप देता की नाही, तेव्हा तुम्हाला इथं रिटर्न 0 करावं लागतं. एंड विथ सेमिकोलॉन. आणि याला तर म्हणजे हा ऑनलाईन एडिटर लिनक्स आणि उबंटू यूज करतात ना, तिथं त्याचीही गरज पडत नाही. पण जेव्हा तुम्ही टर्बोसी यूज करता बघा, ती ब्ल्यू कलरचा एडिटर, ब्ल्यू कलरची स्क्रीन असलेला एडिटर, त्यावेळेस मात्र तुम्हाला तो रिटर्न 0 करावा लागतोय. ठीक आहे. इथं बघा ना, आपण आता इथं नाही लिहिलं रिटर्न 0 तरी पण प्रोग्राम एक्झिक्यूट होतोच. कारण हा काय उबंटू वगैरे ते त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम यूज केलेला असतात किंवा त्यांचा GCC कंपायलर वेगळा असतो, त्यामुळे इथं तर व्हॅल्यू रिटर्न करायची गरज नाही पडत आहे. पण जेव्हा तुम्ही टर्बोसी यूज करता, ती ब्ल्यू कलरची स्क्रीन असलेला एडिटर, तिथं मात्र तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करावी लागते. आलं लक्षात? येस मॅम. ठीक आहे. हा कॉन्स्टंटचा कन्सेप्ट लक्षात आला आता? येस मॅम. ठीक आहे. Yes, ma'am. आता कॉन्स्टंटचे आपण अजून एकदा सिंटॅक्स बघूयात. सिंटॅक्स काय बघा, कॉन्स्ट कीवर्ड, कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची तो डाटा टाईप, नेम ऑफ युअर कॉन्स्टंट इक्वल टू व्हॅल्यू, एंड विथ सेमिकोलॉन. आलं लक्षात सिंटॅक्स? हवं तर नोटबुक मध्ये लिहून घ्या.
ओके, सिंटॅक्स लिहिला? येस मॅम. No, ma'am. थांबा. तुमच्या सगळ्यांकडे लॅपटॉप आहेत काय? किती No, ma'am. जणांकडे? No, ma'am. मोबाईल वरती सगळे ऍक्सेस करताय का? Yes, ma'am. Yes. ठीक आहे, ठीक आहे. फक्त सिंटॅक्स लिहा. ठीक आहे. shall we move? Now second method with the help of hash define preprocessor. म्हणजे define preprocessor च्या मदतीने पण आपण काय करू शकतो? कॉन्स्टंट डिफाइन करू शकतो. मग त्याचा सिंटॅक्स काय बघा इथे. आता हा प्रीप्रोसेसर आहे, म्हणजे प्रीप्रोसेसर हे नेहमी काय असले पाहिजेत? मेन फंक्शनच्या आधी आले पाहिजेत. बरोबर आहे. सगळे प्रीप्रोसेसर काय पाहिजेत? मेन फंक्शनच्या आधी असले पाहिजेत. म्हणून प्रीप्रोसेसर आपण काय करतोय? प्रीप्रोसेसर हे मेन फंक्शनच्या आधी घेतोय. आता आपण त्याच प्रोग्राम मध्ये थोडेसे काय करूयात? चेंजेस करूयात म्हणजे तिथेच आपण काय करू? हा प्रीप्रोसेसर with the help of preprocessor we are going to create the constant. ठीक आहे. आपण याच प्रोग्राम मध्ये काय करूयात? आता चेंज करूयात. आता इथं काय घेणार आपण? प्रीप्रोसेसर आहे म्हणून मेन फंक्शनचे काय करायचंय? आधी घ्यायचंय. आणि प्रीप्रोसेसर आहे म्हणून काय घेतो आपण? हॅश डिफाइन. ठीक आहे. हॅश डिफाइन प्रीप्रोसेसरचं डेटा टाइप घ्यायचंय का? डेटा टाइप पण घ्यायची काही गरज नाही. जस्ट यू हॅव टू मेन्शन हिअर कॉन्स्टंट नेम. इक्वल टू लिहायची पण गरज नाहीये. 3.14 सेमिकोलॉन द्यायची गरज नाही. ह्याचा सिंटॅक्स फक्त लक्षात ठेवा. सिंटॅक्स काय? हॅश डिफाइन हा प्रीप्रोसेसर घ्यायचा, त्याच्यानंतर नेम ऑफ युअर कॉन्स्टंट आणि देन व्हॅल्यू ऑफ युअर कॉन्स्टंट. इक्वल टू लिहायची गरज नाही, सेमिकोलॉन द्यायची गरज नाही. आता इथं मी काय केलं? त्याला डिस्प्ले केलं. सिम्पली मी काय केलं? त्याला डिस्प्ले केलं. ठीक आहे. मी इथं काय म्हणणार? डिस्प्ले करण्यासाठी कुठलं फंक्शन यूज करणार आपण? प्रिंटएफ. प्रिंटएफ pi is equal to percentage f comma pi end with semicolon. फक्त pi ची व्हॅल्यू मी काय केली? स्क्रीन वरती डिस्प्ले करून घेतली. ओके. pi ची व्हॅल्यू आली इथे. आपण इथे /n एस्केप सिक्वेन्स टाकूयात म्हणजे नवीन लाईन येईल. ओके. pi ची व्हॅल्यू काय आली? 3.14. आता मी pi इथे चेंज केला. इज इट पॉसिबल टू चेंज द pi? No. No. pi ची व्हॅल्यू आपण नाही चेंज करू शकत, तरी आपण ट्राय करू. pi is equal to 9.0 सपोज. इथे एरर येते बघा. एल व्हॅल्यू रिक्वायर्ड ऍज अ लेफ्ट ऑपरंट ऑफ असाइनमेंट. बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युली याचा अर्थ काय होतो की तुम्ही पीआय ची व्हॅल्यू चेंज नाही करू शकत, किंवा मग त्यांचं म्हणणं काय असतं? एल व्हॅल्यू रिक्वायर्ड म्हणजे एक तर पीआयच्या आधी किंवा पीआय आणि व्हॅल्यूच्या आधी तुम्ही अजून एखादा ऑपरेटर टाका. ठीक आहे. किंवा तो चेक करा, पण त्याला व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. ठीक आहे. कारण तो काय? कॉन्स्टंट आहे. त्यामुळे पीआय ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. लक्षात आलं? कॉन्स्टंट्स कसे करायचे ते लक्षात आले? दोन्ही मेथड with the help Yes, of ma'am. const keyword, and second one with the help of preprocessor. And which preprocessor we are going to use? Hash define. Define. Okay, with the help of hash define preprocessor we are going to
define the constants. दोन्ही गोष्टी लक्षात आल्या, कन्सेप्ट लक्षात आल्या. आता याची व्हॅल्यू थ्रू आउट प्रोग्राम तुम्ही 1000-2000 लाईनचा कोड जरी लिहिला तरी अमाऊंटची व्हॅल्यू 1000च आहे, सॉरी 100च आहे आणि पीआय ची व्हॅल्यू 3.14च आहे. मग तुम्ही तो कॉन्स्टंट कुठेही यूज करा तुमच्या प्रोग्राम मध्ये, त्याची व्हॅल्यू काय राहिली तुमची, कॉन्स्टंट राहिली. इन बिटवीन तुम्ही तो त्याला चेंज करू शकत नाही. आर यू गेटिंग इट? Yes. ओके. Then the next part, it is nothing but the variable in C language. आता काय पाहिलं आपण कॉन्स्टंट, आता काय बघणार आहोत आपण व्हेरिएबल्स. बरोबर आहे. मग व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू चेंज होते. व्हेरिएबल्स म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू चेंज होते. बरोबर आहे. मग त्यालाच काय म्हणतो आपण, व्हेरिएबल्स म्हणतो. बट बेसिकली जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता ना त्यावेळेस थोडेसे इंटरनली पण फंक्शन होत असतात, जसं की त्याच्यासाठी स्पेसिफिक मेमरी स्पेस अलोकेट होते, त्याचा ऍड्रेस येतो, त्या पर्टिक्युलर मेमरी स्पेसला ते पर्टिक्युलर नाव दिलं जातं, अशा काही गोष्टी घडत असतात. किंवा सिम्पली व्हेरिएबल डिक्लेरेशन, इट इज नथिंग बट द सिम्पल डिक्लेरेशन. म्हणजे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता, ह्याच्या आत काहीतरी वेगळं फंक्शन होत असतात किंवा काही वेगळ्या गोष्टी घडत असतात. बरोबर आहे. फक्त डिक्लेअर केलं फंक्शन म्हणजे झालं असं नाही, आपला रोल संपतो तिथेच, पण इंटरनली प्रोसेसर काय करत असतो त्याच्यावरती किंवा कंपायलर काय करत असतो त्याच्यावरती एक वेगळं टास्क परफॉर्म करत असतो. तर आपण ते बघूयात. A variable is nothing but a name given to a storage area that our program can manipulate. मी काय म्हणणार, आता जसं आपण जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्यावेळेस काय होतं, ऑटोमॅटिक एक मेमरी स्पेस किंवा मेमरी ब्लॉक हा त्या व्हेरिएबल साठी अपॉइंट केला जातो. बरोबर आहे. मग त्या मेमरी ब्लॉक वरती आपण काही ऑपरेशन करू शकतो. ऑपरेशन म्हणण्यापेक्षा त्या मेमरी ब्लॉकला आपल्याला जसं हवं तसं आपण त्याला काय करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो. मॅनिप्युलेट म्हणजे काय, चेंज करू शकतो. आणि ती व्हॅल्यू चेंज होते म्हणूनच आपण या कॉन्सेप्टला काय म्हणतो, व्हेरिएबल. अदरवाईज हा कॉन्स्टंटच झाला असता ना. व्हेरिएबल का, कारण त्याची व्हॅल्यू डेव्हलपर चेंज करू शकतो, युजर चेंज करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल. ओके. Each variable, second statement, each variable in C has a specific type which determines the size and type of value of the variable's memory. प्रत्येक व्हेरिएबलला काय असतो, त्याचा स्वतःचा एक टाईप असतो, म्हणजे कुठल्या टाईपची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे. मग त्या टाईप प्रमाणे ठरतं की त्याला किती साईज लागेल किंवा किती मेमरी स्पेस त्याला लागेल. हे कशावर ठरतं, त्याच्या टाईप वरती ठरत असतं. ओके. देन देर आर सम रूल्स टू राईट द नेम फॉर द व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबलचं नाव देण्यासाठी काही नियम आहेत. आता ते नियम काय आहेत बघूयात आपण. The name of a variable can be composed of letters, digits and underscore character. व्हेरिएबलचं नाव लिहिताना आपण कशाचं कॉम्बिनेशन करू शकतो, लेटर्स यूज करू शकतो, डिजिट्स यूज करू शकतो आणि स्पेशल सिम्बॉल मध्ये फक्त अंडरस्कोर हे कॅरेक्टर यूज करू शकतो. Then second rule, it must begin with either a letter or an underscore. प्रत्येक वेळेस व्हेरिएबलचं नाव हे लेटरनी किंवा अल्फाबेटनी किंवा अंडरस्कोरनी सुरू व्हायला पाहिजे. डिजिटनी आपण व्हेरिएबलचं नाव सुरू करू शकत नाही. Then upper case and lower case letters are distinct because C is case sensitive. आता सपोज तुमच्याकडे दोन व्हेरिएबल आहेत, एक लोअर केस मध्ये आहे आणि एक अप्पर केस मध्ये आहे, तर ते दोघही वेगळे आहेत. ते दोन वेगळे व्हेरिएबल्स आहेत, ते एकच व्हेरिएबल नाही. ठीक आहे. आता आपण तेच हा जो कम्प्लीट व्हेरिएबलचा कन्सेप्ट आहे इथे एकदा चेक करूयात आपल्या ह्याच्यामध्ये. याच प्रोग्राम मध्ये चेंजेस करून हे काढून टाकूयात आपण, आता काही गरज नाही ह्याची आपल्याला. ठीक आहे. जसं आपण मगाशी पण केलं बघा व्हेरिएबल डिक्लेअर. एक मिनिट, ह्याचा सिंटॅक्स तुम्हाला दाखवते म्हणजे मग तुम्हाला ते मोर क्लिअर. व्हेरिएबल डेफिनेशन इन सी. आता कसं आपल्याला व्हेरिएबल डिफाईन करायचंय, इथे काय बघा, टाईप. जेव्हा आपल्याला व्हेरिएबल लिहायचा असतो तेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, त्याचा टाईप लिहावा लागतो. म्हणजे कुठल्या टाईपची व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे.
इंटिजर स्टोअर करणार आहे, फ्लोट स्टोअर करणार आहे, स्ट्रिंग आहे, कॅरेक्टर आहे, डबल आहे, लॉंग आहे, वेगवेगळे टाईप डेटा टाइप्स आहेत ते आपण बघणारच आहोत. पुढे आहेत आपल्याकडे डेटा टाइप सगळे. मग त्यातला कुठला टाईप आहे तो टाईप आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल लिस्ट किंवा व्हेरिएबल. बरोबर आहे. सगळ्यात सुरुवातीला काय घ्यायचं आपल्याला त्याचा टाईप, त्याच्यानंतर व्हेरिएबलची लिस्ट म्हणजे सगळे व्हेरिएबल्स. तुम्हाला किती पण व्हेरिएबल्स क्रिएट करायचे तेवढे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. इथे मी एक्झाम्पल घेतलं बघा, इंटिजर a, b, c अँड एंडला काय द्यायचं आपल्याला सेमिकोलन. प्रत्येक वेळेस व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या वेळेस तुम्हाला काय द्यायचंय एंडला सेमिकोलन द्यायला लागणार आहे. इथे बघा प्रत्येक वेळेस व्हेरिएबल डिक्लेरेशनचे एंड कशाने होईल आपला सेमिकोलनने होईल. मग इथं एक्झाम्पल घेतलं बघा मी इंटिजर. मग इंटिजर काय झालं या केसमध्ये टाईप, म्हणजे इंटिजर टाईपची व्हॅल्यू आपण काय करणार आहे एक Store ए करणार. बी आणि सी या तिन्ही व्हेरिएबल पैकी कुठल्याही व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार आहे. बरोबर आहे. मग ए मध्ये आता मी इथं 3 व्हेरिएबल एकाच स्टेटमेंट मध्ये डिक्लेअर केले, असं केलं तरी चालतं, सिंगल व्हेरिएबल डिक्लेअर केला तरी चालतं, नो प्रॉब्लेम. पण जेव्हा तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल्स एका स्टेटमेंट मध्ये डिक्लेअर करता तेव्हा प्रत्येक व्हेरिएबल हा काय व्हायला पाहिजे कॉमानी सेपरेट व्हायला पाहिजे. ते बघा प्रत्येक व्हेरिएबल नंतर काय कॉमा ए, बी, सी आणि एंडला काय यायला पाहिजे तुमचं सेमिकोलन यायला पाहिजे. ठीक आहे. तसंच आपण आता इथे बघूयात. इथे मी काय घेतलं इंटिजर एफ. आपण आता एज घेऊयात, कन्फ्युजन नको. ठीक आहे. एंड विथ सेमिकोलन. इट इज I can say it is the variable declaration. हे काय व्हेरिएबल डिक्लेरेशन. आता हा पूर्ण कॉन्सेप्ट काय हे ह्याला कमेंट म्हणतो आपण. कमेंट करतो आपण प्रत्येक स्टेटमेंटला, जे तुम्हाला नंतर कळावं की इथं व्हेरिएबल डिक्लेअर झाला, इथं फंक्शन कॉल केलं, इथं फंक्शन डिफाईन केलं, असं हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात यावी. आपण जेव्हा एखादी गोष्ट कमेंट करतो की नाही ती एक्झिक्यूट होत नाही. ती फक्त जो सॉफ्टवेअर डेव्हलपर असतो किंवा युजर असतो ना, मोस्टली सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या अंडरस्टँडिंग साठी आपण काय करत असतो हे कमेंट्स लिहित असतो. आता आपण कशावरती फोकस करणार आहोत व्हेरिएबल डिक्लेरेशन या पार्टवर. कुठल्या पार्टवरती आपल्याला फोकस करायचंय या पार्टवरती फोकस करायचं. बरोबर आहे. मग हा सिंटॅक्स करेक्ट झाला का बघा, मॅच झाला का सिंटॅक्स. इंटिजर काय आहे त्याचा टाईप आणि ए हे काय आहे व्हेरिएबलचं नाव आहे आणि एंडला काय घेतलं आपण सेमिकोलन घेतला. सिंटॅक्स फॉलो झाला सगळं. हा सिंटॅक्स फॉलो झालं का व्हेरिएबल डिक्लेरेशनचा. Yes, ma'am. ठीक आहे. सिंटॅक्स फॉलो झालं. आता पहिला नियम काय आहे बघा. पहिला नियम काय बघितला होता आपण. व्हॉट इज द फर्स्ट रूल. फर्स्ट रूल काय, द नेम ऑफ ए व्हेरिएबल कॅन बी कंपोज्ड ऑफ लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर कॅरेक्टर. आता इथं आपण काय घेतलंय एकच कॅरेक्टर घेतलाय. ठीक आहे. मग आता मी इथं A1 असं पण घेऊ शकते किंवा परत अंडरस्कोर 3 असं पण घेऊ शकते. काहीच प्रॉब्लेम नाहीये. इथे बघूयात आपण एरर येते का काय. काहीच एरर येत नाहीये बघा. आता आपण काही प्रिंटफ वगैरे स्टेटमेंट लिहिलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला आउटपुट इथं काही दिसत नाही. इथं दिसतंय का काही आउटपुट काही नाहीये पण एरर पण नाहीये. म्हणजे आपण हे जो व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे तो करेक्ट आहे. आता मी इथंच अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. बरोबर आहे. सपोज मी हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. ठीक आहे. कॉमा दुसरा हा एक व्हेरिएबल केला. ठीक आहे. आता हे जे स्मॉल लेटर मध्ये सम लिहिलंय आणि हे कॅपिटल लेटर मध्ये सम लिहिलंय हे दोन वेगळे व्हेरिएबल आहेत. हा ते एकच नाहीत. हे दोन काय वेगळे व्हेरिएबल आहेत. तुम्ही असं म्हणाल समच आहे की, पण हा सम काय सगळा स्मॉल लेटर मध्ये आहे आणि हा काय सगळा कॅपिटल लेटर मध्ये आहे. बरोबर आहे. मग हे दोघं काय झाले वेगळे झाले. आय थिंक इट्स लास्ट रूल. हा लास्ट रूल आहे बघा.
upper case and lower case letters are distinct because C is case sensitive. अप्पर केस आणि लोअर केस काय आहेत? वेगळे वेगळे आहेत, कारण सी लँग्वेज काय आहे? केस सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. आता दुसरा रूल काय? इट मस्ट बी बिगिन विथ आयदर ए लेटर ऑर एन अंडरस्कोर. आता बघा, आता मी इथं तिसरा एक चौथा व्हेरिएबल घेतो आपण. चौथा व्हेरिएबल मी काय केलं? सपोज 4R हा एक व्हेरिएबल घेतला, तर असा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो का? नो 4R हा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो आपण? नो नाही करू शकत, कारण त्यांचा नियमच काय आहे? व्हेरिएबलचं नाव हे कशाने सुरू व्हायला पाहिजे? एकतर अल्फाबेटनी किंवा अंडरस्कोरनी अंडरस्कोर व्हायला पाहिजे. आता 4 घेतला तर बघूयात आपण एरर मेसेज काय येतं. हे बघा इथे एरर आली. हे बघा इथे 4R व्हेरिएबल डिक्लेरेशन. इथे काय लिहिलं? एक्सपेक्टेड आयडेंटिफायर और राउंडेड ब्रॅकेट बिफोर न्यूमरिक कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे आपण असा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. त्याच्याऐवजी मी असं डिक्लेअर करू शकते बघा, अंडरस्कोर आर असं डिक्लेअर केलं तरी चालतं, इथे काही प्रॉब्लेम नाही. ते काय म्हणतात? तुमच्या व्हेरिएबलचं नाव हे अल्फाबेटने किंवा अंडरस्कोरने सुरू व्हायला पाहिजे. बघा काही एरर आली का इथे? नाही आली. लक्षात आले सगळे नियम? व्हेरिएबल डिक्लेरेशनचे नियम सगळ्यांच्या लक्षात आले? मॅम. Yes, ma'am. ओके. नाव सिंटॅक्स लिहून घ्या सगळ्यांनी. फास्ट होतंय का? स्पीड जास्त होतंय का? हॅलो, हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, ma'am. हा, स्पीड जास्त होतंय का? No, ma'am. हो मॅम. आवाजच येईना मॅडम. हा, आता येतोय का आवाज? आवाज ब्रेक होतो मॅडम. आवाज येतोय. हा, आता येतोय आवाज? Yes, Yes, ma'am. हा, ठीक आहे. हा सिंटॅक्स लिहा फक्त. राहिलेला पार्ट आपण नंतर बघूयात. आता पहिल्यांदा अटेंडन्स घेऊयात आपण. सो आय विल स्टॉप द रेकॉर्डिंग.